नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांच्यासह 2 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्यांच्यासोबत हेम मिश्रा आणि प्रशांत राही यांनाही जन्मठेप सुनावण्यात आली। गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे। सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सरिता, हा निर्णय सुनावताना न्यायालयाने काय निरीक्षणे नोंदवलेली आहेत, काय ठपका ठेवलेला आहे? ह्या सर्वांवर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्टच्या अंतर्गत ही संपूर्ण केस सुरू होती। नक्सली कारवायांमध्ये हे वेगवेगळ्या स्तरावर ही सर्व मंडळी सामील होती। नुसतंच त्यांचं समर्थन करत नव्हती, तर हे स्वतः यामध्ये सामील असल्या कारणावरून त्यांच्यावर ही केस दाखल करण्यात आली होती। त्याचे भरपूर पुरावे होते आणि ही सर्व पुरावे लक्षात घेता कोर्टानं ह्या केसमध्ये 6 लोक होती, त्यापैकी 5 लोकांना जन्मठेप सुनावली आहे। त्यामधील 3 जे महत्वाचे लोक आहेत ते जी.एन. साईबाबा, जे इंग्लिशचे प्रोफेसर होते दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये, हेम मिश्रा जो JNUचा विद्यार्थी राहिलेला आहे, आणि त्याचबरोबर प्रशांत राही, ज्याला नक्सलवादी हे व्यावसायिक क्रांतिकारी म्हणतात आणि जो पूर्ण वेळ फक्त नक्सलवाद्यांचंच काम शहरामध्ये करणारी अशी ही व्यक्ती होती। तर ह्या तिघांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे। त्याचबरोबर त्यांना जंगलातील नक्सलवाद्यांकडे, नक्सली नेत्यांकडे नेण्यासाठी म्हणून जी काही मंडळी आली होती त्यापैकी 2 जण, ज्यात महेश तिर्की आणि पांडू नरोटे असे लोक आहेत, त्यांना सुद्धा जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे। आणि विजय तिर्की हा जो व्यक्ती तिसरा आहे, त्याला 10 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अत्यंत महत्वाचा असा हा निर्णय आहे नम्रता, कारण याचे परिणाम देशभर दिसू शकतात। नक्कीच सरिता, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे जी.एन. साईबाबा यांच्यासह त्यांच्या अनेक साथीदारांना नक्षलवादी चळवळीमध्ये सहभाग घेतल्याचा आरोप ठेवत जन्मठेपेची शिक्षा गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेली आहे।